स्वागत आहे तुमचं सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहोत इयत्ता 12वीची 2.6 ही पोएम मनी या पोएमचं आईस ब्रेकर्स जे आहे ते आपण आज अभ्यासणार आहोत. चला तर मग सुरू करूया. इयत्ता 12वीची मनी पोएम रिटन बाय विल्यम एच डेव्हिस यामधला आईस ब्रेकर्स आपण बघतोय. क्वेश्चन नंबर 1 त्यामध्ये डिस्कस इन द क्लास अबाउट इम्पॉर्टन्स ऑफ मनी. क्लासमध्ये तुम्हाला सांगायचं आहे पैशाचं महत्त्व याबद्दल डिस्कशन करायचं आहे. तर हे काही पॉईंट्स तुम्ही घेऊ शकता. या व्यतिरिक्तही तुम्ही स्वतःचे पॉईंट ॲड करू शकता. जे मला वाटतं ते मी तुम्हाला सांगतो आहे. ए मनी इज यूज्ड ॲज कॅपिटल इन बिझनेस. पैशाचा वापर हा कॅपिटल म्हणून होतो बिझनेसमध्ये. मनी इज अन इसेन्शियल कमोडिटी दॅट हेल्प्स यू रन युअर लाईफ. पैसा ही काहीतरी इसेन्शियल गोष्ट आहे, कमोडिटी आहे, वस्तू आहे की जी तुम्हाला काय करते तुमच्या डेलीच्या वस्तू लाईफ जगण्यासाठी त्या वस्तू विकत घेण्यासाठी तुम्हाला ती मदत करते. मनी कॅन बी यूज टू गेट क्वालिटी मेडिकल फॅसिलिटीज. पैशामुळे तुम्ही काय करू शकता तर क्वालिटी मेडिकल फॅसिलिटीज घेऊ शकता. द मेजॉरिटी ऑफ रिलेशनशिप्स इन द वर्ल्ड इज बेस्ड ऑन द फ्लो ऑफ मनी. जे की मेजॉरिटी ऑफ रिलेशन्स असतील या जगामध्ये, संबंध रिलेशन ज्याला आपण म्हणतो रिलेशनशिप्स असतात ते कशाच्या बेसिसवर असतात तर पैशांच्या बेसिसवरच ते असतात. मनी इज यूज टू पे द फूड बिल, ट्रान्सपोर्टेशन. पैशाच्या सहाय्याने तुम्ही जेवणाचं बिल, ट्रान्सपोर्टेशनचं बिल तुम्ही पे करू शकता. मनी कॅन बी यूज्ड इन शेअर मार्केट. तुम्ही पैशाचा वापर हा शेअर मार्केटमध्ये करू शकता आणि त्यातून तुम्ही अर्न करू शकता. कंप्लीट द वेब. क्वेश्चन नंबर 2. मनी स्पेंड ज्युडिशियसली. पैसे तुम्हाला खर्च करायचे ज्युडिशियसली म्हणजे न्यायाने किंवा चतुराईने तुम्हाला कसे पैसे खर्च करायचे तर त्यामध्ये तुम्ही काय करणार. डोनेशन फॉर द पुअर अँड नीडी. तुम्ही डोनेशन करू शकता, डोनेट करू शकता पैसे गरीब आणि गरजूंना. इट कॅन यूज फॉर वुमेन एम्पॉवरमेंट. त्याला तुम्ही वापरू शकता वुमेन एम्पॉवरमेंटसाठी म्हणजे स्त्री सशक्तीकरणासाठी. मनी कॅन यूज फॉर क्वालिटी रोड्स. तुम्ही पैसे वापरू शकता क्वालिटी रोड बनवण्यासाठी. मनी कॅन स्पेंड टू गिव्ह क्वालिटी एज्युकेशन. पैसे तुम्ही वापरू शकता चांगले एज्युकेशन देण्यासाठी मुलांना. इट कॅन ऑल्सो यूज टू सपोर्ट ट्रॅडिशनल आर्टिसन्स. जे ट्रॅडिशनल आर्टिसन्स आहेत म्हणजे नेहमी रेग्युलरली जे काय करतात ट्रॅडिशनल किंवा कन्व्हेन्शनल जे कामं करतात, पारंपरिक काम करणारे आर्टिसन्स असतील, कलाकार, त्यांना तुम्ही मदत करू शकता, त्यांना सपोर्ट करू शकता पैशांच्या साहाय्याने. मेक अ लिस्ट ऑफ द गुड क्वालिटीज ऑफ युअर फ्रेंड. हा तुमच्या चांगल्या मित्राच्या तुम्हाला काय सांगायच्या गुड क्वालिटीजची जी तुम्हाला लिस्ट बनवायची आहे. त्यामध्ये तुम्ही घेऊ शकता हेल्पफुल, ऑनेस्ट, काम इन नेचर. काम म्हणजे शांत आहे तो नेचरने, ऑनेस्ट आहे म्हणजे प्रामाणिक आहे, हेल्पफुल म्हणजे मदत करणारा, ट्रस्टवर्दी विश्वासू, लॉयल म्हणजे सुद्धा विश्वासू, काइंड अँड केअरिंग तो काइंड आणि केअरिंग स्वभावाचा आहे. अशा प्रकारचे तुम्ही गुण तुमच्या मित्राचे सांगू शकता. त्यानंतर आहे शेअर युअर व्ह्यूज ऑन मनी इन द रूट ऑफ ऑल इव्हिल्स. तुमचं मत तुम्हाला मांडायचं आहे की ज्यामध्ये तुम्ही सांगणार की मनी इज द रूट ऑफ ऑल इव्हिल्स, की पैसे जे असतात ते सगळ्या इव्हिलचं कारण आहे. आन्सर तुम्ही घेऊ शकता. आन्सरमध्ये लिहा मनी इज द रूट ऑफ ऑल इव्हिल्स. पैसा हाच सर्व इव्हिलचं म्हणजे वाईट गोष्टीचं कारण आहे किंवा त्याचं मूळ आहे. नंबर 1 मनी इज बेसिकली द रूट ऑफ ऑल इव्हिल. आय थिंक दॅट मनी विच क्रिएट्स डिझायर टू ह्युमन बिईंग टू बी ग्रीडी. पैसा अशी एकमेव गोष्ट आहे की जी काय करते माणसामध्ये ग्रीडी भावना निर्माण करते. ओके, म्हणजे ग्रीडी म्हणजे काय तर लालसा निर्माण करण्याचं काम, ती डिझायर निर्माण करण्याचं, ती ग्रीडी म्हणजे लालसा ही जी इच्छा आहे ती पैशामुळेच मानवामध्ये निर्माण होत असते. इट इज रिस्पॉन्सिबल टू अट्रॅक्ट ह्युमन्स टू इम्प्रूव्ह देअर ओन स्टेटस. पैसा कारणीभूत आहे की लोक काय होतात अट्रॅक्ट होतात त्यांचं ओन स्टेटस बनवण्यासाठी. अँड ड्यू टू दिस स्टेटस फॅक्टर दे बिकम जेलस टू अदर. आणि या जेलस हे स्टेटस नावाचा जो प्रकार आहे यामधून ते काय होतात तर इतरांवर जळायला लागतात किंवा मग इतरांवर ते हेवा करायला लागतं इतरांचा. जेलस म्हणजे जळणे, इतरांचा बद्दल हेवा वाटणे. नाव those who have money are not always happy, as they say money can't buy happiness, but it can buy you the kind of misery you prefer.
जे लोक दोज हू हॅव मनी आर नॉट ऑलवेज दॅट हॅपी. ज्या लोकांकडे पैसे असतात ते काय असतात तर नेहमीच आनंदी नसतात. ॲज दे से, जसं म्हणतात की मनी कांट बाय हॅपीनेस बट इट कॅन बाय यू. परंतु पैशाने जरी हॅपीनेस हा विकत घेता येत नाही, परंतु पैशाने तुला नक्कीच विकत घेता येईल. अशा प्रकारे पैसा हा असतो. द काइंड ऑफ मिजरी यू प्रेफर. मिजरी म्हणजे वाईट गोष्ट आपण त्याला म्हणू शकतो. दे कॅन नेवर गेट इनफ ऑफ एव्हरीथिंग. दे ऑलवेज सीम टू डिझायर न्यूअर अँड बेटर प्रोडक्ट्स विच दे थिंक विल अल्टिमेटली मेक देम हॅपी. ते जे असतात ते काय असं कधी समाधानी नसतात. दे ऑलवेज सीम टू डिझायर न्यूअर. त्यांना नेहमी कशी तरी नवीन गोष्टीची ही काय असते तर डिझायर असते. अँड बेटर प्रोडक्ट्स विच दे थिंक अल्टिमेटली मेक देम हॅपी. आणि ते त्या गोष्टीच्या शोधात असतात की जे त्यांना काय करेल, आनंदी करेल. पण या पैशामुळे त्यांना कुठे आनंद मिळत नाही आणि ते इव्हिल कृत्य करायला तयार होतात, आपण असं म्हणू शकतो. मनी इन्क्रीजेस क्राईम. पैशामुळे क्राईम वाढतात. इट अनस्टेबल द फॅमिली. यामुळे फॅमिली ही अनस्टेबल होते. फेक पीपल विल कम अराउंड यू. जे फेक खोटे लोक आहेत ते तुमच्या आजूबाजूला जमा होतात. मॅन कॅन लिव्ह टार्गेटेड लाईफ. आणि मनुष्य फक्त एक टार्गेटेड लाईफ जगू शकतो. कशामुळे? पैशामुळे. त्यामुळे आपण म्हणू शकतो की पैसा हाच काय तर सर्व इव्हिल म्हणजे वाईट गोष्टींचं काय तर रूट आहे, मूळ आहे. पुढचा आहे बघा. डू यू लेंड मनी टू युअर फ्रेंड? गिव्ह रिझन. तुम्ही तुमच्या मित्राला पैसे उधार देतात का? त्याचे कारण द्या. आय लेंड मनी टू माय फ्रेंड बिकॉज. येस म्हणून उत्तर आणि नो म्हणून उत्तर, दोन्ही प्रकारची उत्तरं तुम्हाला दिलेली आहेत. येस, आय लेंड मनी टू माय फ्रेंड. होय, मी माझ्या मित्राला पैसे उधार देतो. कारण ही कम्स फ्रॉम इकॉनॉमिकली बॅकवर्ड फॅमिली. तो काय येतो तर इकॉनॉमिकल बॅकवर्ड म्हणजे गरीब परिवारातून तो येतो किंवा गरीब तिची कंडिशन आहे. ही इज क्लेवर अँड ऑनेस्ट फ्रेंड. तो खूप क्लेवर, हुशार आणि प्रामाणिक मित्र आहे. आय नो ही विल यूज इट फॉर हिज गुड पर्पज. मला खात्री आहे की तो ते पैसे जे असतील ते स्वतःच्या चांगल्या कामासाठी तो खर्च करेल. ही रिक्वायर्स मनी टू परचेस बुक्स. त्याला गरज आहे कशासाठी तर पुस्तके घेण्यासाठी पैशांची. ही रिक्वायर्स मनी फॉर हॉस्पिटल. पैशाची त्याला गरज आहे कशासाठी तर हॉस्पिटलसाठी. नो, आय डू नॉट लेंड मनी टू माय फ्रेंड बिकॉज. नाही, मी माझ्या मित्रांना पैसे देत नाही, मदत करत नाही, पैसे त्याला देत नाही उसने. त्याच्यामागचं कारण काय तर असं लिहू शकता तुम्ही. नंबर 1, मनी विच ब्रेक्स द फ्रेंडशिप. पैशामुळे काय होतात तर मैत्री ही तुटते. नंबर 2, प्रोबॅबली आय कॅनॉट गेट मनी बॅक. काय होऊ शकतं की एखाद्या वेळेस मला पैसे वापस मिळू शकणार नाहीत. आय नो ही वॉन्ट्स मनी फॉर वॉचिंग मूवीज अँड स्पेंड फॉर अनइम्पॉर्टंट थिंग्स. मला माहिती आहे की तो पैसे खर्च करणार आहे कशासाठी, पिक्चर बघण्यासाठी आणि एक अनइम्पॉर्टंट थिंगसाठी तो पैसे खर्च करणार आहे. ही गेट्स इनफ मनी फ्रॉम हिज पॅरेंट्स. मला ही माहिती आहे की त्याला त्याच्या पॅरेंट्सकडून काय मिळतात तर इनफ म्हणजे योग्य, पुरेसे असे पैसे त्याला मिळतात. इथे आपला हा जो पार्ट आहे कुठला मनीचा आईस ब्रेकर्स हा इथे आपला संपतोय. पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळेल ब्रेन स्ट्रोमिंग. ओके, तोपर्यंत टेक केअर अँड बाय.